अन्वयचे पप्पा त्यांना डबा देऊन जेवण करून पाठवलेलं मी कामावरती. मग म्हटलं अन्वयला पण आता नाश्ता दिलेला, त्याचं झालेलं जेवण वगैरे. जेवून जरा बाबांसोबत त्याच्या जेवलेला. सोयाबीन जरा खातच होता, चालूच होतं त्याचं ते येता जाता 2 खाणं असं. मग म्हटलं आता जरा भूक लागले तर आपण काय खायचं मला कळत नव्हतं, म्हणून मग म्हटलं आता डायरेक्टली चहाच करून प्यावा आणि खावावं. मग चहा, बिस्किट आणि क्रीम रोल घरात होते, ते चहात बुडवून खात होते. कधी खात नाही मी क्रीम रोल, पण आज खाल्ले. बिस्किट माझे फेवरेट होते, खेमराजचे, कोल्हापूर खेमराजचे. त्यामुळं आम्ही दोघं ते आवडीनं खात होतो. गव्हाचेच बिस्किट आता जास्त रेफर करतो, म्हणजे खातो. मैद्याचे बंदच केल्यात अन्वयसाठी. मग आम्ही दोघं पण गव्हाचेच खातो, खाल्ले की निवांत बसून. मला चहा प्यायचा असला तर मला असं निवांत बसून प्यायला आवडतं, नाहीतर गडबडीत चहा नको वाटतं प्यायला. भूक तर लागलेली. अन्वयला शाळेत सोडायचं होतं, तिथून परत मग मी आरीवर्कच्या क्लासला जाते, तिथं जायचं होतं. मग 11ला एकदा बाहेर पडलं की यायला 3च वाजतात. मग तिथून येऊस तर वगैरे हातपाय वगैरे फ्रेश होऊस तर ते 4च वाजतात. 3:30 ते वाजतात, 3:30 तरी वाजतातच. त्याच्या मागे लागायचं, जेव बाबा जेव बाबा जेव बाबा. मग जेवण वगैरे होऊस तर 4, 4:15 होतात. मग ते 4च्या दरम्यान भूक जाते ना सगळी, काय जेवूच वाटत नाही. म्हणून मग त्यावेळेस मी जास्त काय जेवत नाही, भात वगैरे थोडासा खाल्ला तर खाते. आणि हे इथं आम्ही हसतोय कारण चहा पिल्यानंतर अन्वय थोडं त्याचं सोयाबीन पण खातच होता, सोया चंक्स. हे आमचा हॉलमधला पसारा. एवढं अन्वय ते पसारा करतो की नाही, मला ते पसारा आवरायचं म्हणजे नको वाटतं. एक वेळ ते स्वयंपाक केलेलं परवडलं, काम केलेलं, पण ते पसारा आवरायचं म्हटलं की दिवस त्यात जातो. आणि पसारा बघितलं की डोकं तेवढं फिरतं बघा, त्यामुळं पसारा नको वाटतो. पण काय करणार, घरात लहान मुलं आहे म्हटल्यावर तेवढा पसारा होणारच. तो पसारा आवरण्यातच माझा अर्धा 1 तास जातो. पटपट आवरलं. हॉलमधलं हे आवरलं तवर हे अन्वयचं असं कॅमेऱ्यासमोर डान्स चालू होता. त्याला कॅमेऱ्यासमोर येणं खूप आवडतं. मी कपडे वगैरे ठेवली पटकन. हे बेडरूममधला असा पसारा आहे आमचा. तर अजून अंथरूण वगैरे मी ठेवलेच नव्हते व्यवस्थित. गडबडीत त्यांनीच अंथरूण तसे घडी घातले आणि ठेवलेत, पण ते मला का आवडत नाही. मी नंतर ते नीट ठेवत बसते. मी रूममधले कपडे वगैरे सगळं व्यवस्थित ठेवूस तर, ओला टॉवेल वगैरे तसंच टाकून गेलेले ते. मग ते सगळं नीट ठेवूस तर रात्रीचे बदललेले कपडे वगैरे तसंच खाली पडलेले त्यांचे. मग ते उचलून वगैरे व्यवस्थित ठेवत होते. आणि ते आवरत होतं पटपट कारण मला जायची गडबड होती. आता अन्वय येईल कॅमेऱ्यासमोर आलाच. हे बघा, हे त्याचा डान्स चालू झाला आहे. डोसा, इडली, सांबार, चटणी असं तो एकटाच बडबडत होता आणि एकटाच डान्स करत होता. त्याला व्हिडिओ करायला खूप आवडतं. ही अन्वयची खेळणी मी एका पिशवीत भरून ठेवल्या, कशात ठेवायची कळत नाही आहे. डबा वगैरे असं काय नाही आहे, तात्पुरते मी अशी एका पिशवीमध्ये भरून ठेवल्यात. आणि हे एक काढलं की एक पडतं काय तर होतं, म्हटलं झाडलोट करून घेतलं. सकाळी एकदा काढलेलं, पण परत आणि कचरा होतोच म्हणून रूममधलं राहिलेलं ते कचरा वगैरे काढून घेत होते पटपट. ते अन्वयला मला सारखं एंटरटेन करावं लागतं.
नाहीतर मग तो सारखं आई बोर व्हायलं आहे, आई बोर व्हायलं आहे असा करत बसतो. त्याला एंटरटेन करणं, कशात तर गुंतवून ठेवणं हे माझं मेन काम असतं. हे पटकन मी झाडून वगैरे घेत होते कोपरा सगळा. हे आपल्या बायकांच्या आयुष्यात कामंही असतातच नाही आणि सगळ्यांना असं वाटतं की घरात काय काम आहे, घरात काय काम आहे. चहा प्यायला सुद्धा उसंत मिळत नाही. सगळ्यांना पोटभर खाऊ घालून आपण स्वतःकडे लक्ष देत नाही. मग आपलं आरोग्य वगैरे नीट राहत नाही. पण ह्या बायका आपण अशाच की स्वतःकडे लक्षच देत नाही. मुलांचं पोट भरलं की आपलं पण पोट भरतं. मी झाडू काढेपर्यंत अन्वयला शिशी आलेली. मग त्याची शिशी वगैरे झाली, मग आंघोळ घातली, मग शाळेचं आवरायला घेतलं त्याच्या. हे असे कपडे घालताना त्याचे रोज नाटके असतात. पटकन आवरतच नाही, येत एक नाही माझ्याजवळ. आणि त्याची बडबड एक चालू असते त्यात. गाणं म्हणणं, हे असंच का, ते तसंच का, टी व्हीवर कार्टून कोण तयार करतं, ते कार्टून कसे येतात, त्यांना ड्रॉइंग कोण करतं, हे सगळे प्रश्न त्याचे चालू असतात. त्याच्या प्रश्नाने तो मला कन्फ्यूज करतो की अरे बाबा आता याचं उत्तर काय द्यायचं आपण. चांदोबा कुठे राहतो, तो कुठे जातो, मग त्याचं घर कुठं आहे, चांदण्या दिवसा कुठं जातात, हे असे भरपूर प्रश्न पडतात त्याला. म्हटलं जा बाबा आता एकदाशी शाळेला पटकन. हे असं आमचं रोजचं चालू असतं दोघांचं. आता इथनं मी त्याला परत शाळेला घेऊन गेले, शाळेला सोडलं. मी आवरेपर्यंत त्याला दम नसतो. आई चल ना स्कूलला, मला लेट होतो आहे. इथे कपडे माझे वाळत घालायचे राहिलेले, कपडे पहिला वाळत घातले आणि मग त्याला शाळेत सोडायला गेले. ओके, टाटा, बाय बाय.